इयत्ता 10वीच्या माझ्या सर्व मित्रांना आपल्या युट्यूबच्या या प्लॅटफॉर्म मध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा जो राज्यशास्त्र आहे म्हणजे जो पॉलिटिकल सायन्स सब्जेक्ट आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. त्याचा जो फर्स्ट चॅप्टर आहे तो तुम्हाला इथं स्टडी करायचं आहे. ओके, तर वेळ न घालवता लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, सो जेपर्यंत आतापर्यंत ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, प्लीज बेटा कमेंट बॉक्समध्ये तुमचं कमेंट बॉक्स आहेच, तुम्हाला तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते टाकू शकता. पण सबस्क्रायबर्स यार लय वाईट वाटतं यार, खूप व्ह्युअर्स येतात पाहून व्हिडिओ जातात. बेटा आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी सबस्क्राईब यासाठी म्हणतो बेटा, ते मला हेल्प करतो, विशेष नाही, खरंच हेल्प करतो, ते विषयच नाहीये. पण सबस्क्राईब केल्याने, लाईक केल्याने काय होतो की युट्यूब काय करतो त्याच्या फीड मध्ये घेतो आणि ते फीडबॅक घेऊन ना तो का विचार करतो की हा काहीतरी चांगलं प्लॅटफॉर्म आहे आणि चांगली इन्फॉर्मेशन मुलांपर्यंत पोहोचतीये, तरी इतर अजून मुलांपर्यंत पण ऑटोमॅटिकली आपण स्वतः पोहोचवलं पाहिजे म्हणून युट्यूब स्वतः आपलं चॅनल रिकमेंड करतो बेटा. सो त्यासाठी मी रिक्वेस्ट करतो बेटा, बाकी काही नाही. प्लीज इतरांना पण शेअर करा, त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि तुम्हीही करा. ओके, करत चला बेटा. हा चलो, आता जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं नाव आहे संविधानाची वाटचाल, म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल कॉन्स्टिट्युशनल वर्किंग, म्हणजे वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हा, सो राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक संस्था, भारतीय संविधानातील मूल्ये आणि त्यातून व्यक्त होणारे तत्वज्ञान, त्याचबरोबर संविधानाने निर्माण केलेले शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान आणि विस्तृत आढावा घेतला आहे. म्हणजेच काय, आपण आतापर्यंत जे मागील पाठामध्ये आपण अभ्यास केलेला आहे ते शासन संस्था म्हणजे जे काही पंचायत राज आहे, ग्रामपंचायती आहे, नगर परिषद आहेत, नगर पालिका आहे, त्याच्यावरती आपले महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत. हा, त्यानंतर ना आमदार, खासदार हे कसे लोकसभा विधानसभेमध्ये जातात. हा, हे आपण सगळं पाहिलं होतं, बरोबर आहे ना. तर ह्या पाठामध्ये आपण काय आहे, त्याचबरोबर अजून आपण काय बघितलं होतं, भारतीय संविधानातील जे मूल्य आहेत म्हणजे राईट टू ऍक्ट, राईट टू फ्रीडम, म्हणजे बोलण्याची स्वतंत्रता, वागण्याची स्वतंत्रता, हा, काम करण्याची स्वतंत्रता, हे जे आपण बघितलं होतं हे सगळे भारतीय संविधानातील मूल्य आहेत. काय बोलावं, काय बोलू नये, कितपत बोलावं, कितपत बोलू नये, सगळंच आपण काय केलेलं आहे या पाठामध्ये अभ्यास केलं होतं याच्या अगोदर, या अगोदरच्या इयत्तामध्ये. करेक्ट आहे. तर या इयत्तामध्ये ना बेटा आपण अजून काय शिकणार आहे, तर भारताच्या संविधानामध्ये जे आपलं कॉन्स्टिट्यूशन लिहिले गेले, जे संविधान लिहिले गेले, ती कशी पुढे तयार होत गेली, त्याच्यातले काही काही क्वेश्चन्स होते, काही प्रॉब्लेम्स होते, काही चॅलेंजेस होते, त्याला कसं सॉल्व्ह केलं, प्रत्येक व्यक्तीनं त्याचा हक्क कसं मिळवून दिला आला आणि संविधान हा कसा एक व्यासपीठ ठरला सगळ्यांसाठी, ते आपण या पाठामध्ये बघणार आहे. ओके, इंग्लिश मिडियमच्या मुलांनी काही टेन्शन घ्यायची गरज नाही, हे चॅप्टर पुन्हा रेकॉर्ड होणार आहे इंग्लिशमध्ये. सो भारताच्या संविधानाने भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्टे मांडली. बघा, हे जे उद्दिष्ट आहेत ना, ही अत्यंत महत्वाचे उद्दिष्ट आहेत. भारताच्या संविधानाने भारताचे सार्वभौम म्हणजे सर्वांगीण विकास, समाजवादी सर्व लोकांना एक समाज म्हणून, धर्मनिरपेक्ष सर्व जाती धर्मांना एकत्र न्याय, हे लोकशाहीचे गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले. तर हेच मेन आपले गणराज्य म्हणजे स्वतंत्र, सगळ्यांना अभिराज्य करता येईल, अधिराज्य करता येईल किंवा सर्वांना एकत्रित हे देश माझा आहे असं गर्वाने म्हणून काम करता येईल, हे त्याचे काही उद्दिष्ट होते संविधान निर्माण करताना. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे,
म्हणून संविधानातील अत्यंत महत्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत बरं का. ज्या त्या नागरिकांना त्यांचा हक्क मिळावा, न्याय मिळावाच आणि त्यांचं वरती कोणत्याही पद्धतीने स्वातंत्र्यावरती गदा येता कामा नये. याला राईट टू फ्रीडम म्हणतो. म्हणजेच आपली अभिव्यक्ती स्वतंत्रता ती अबाधित राहायला पाहिजे. त्या हिशोबाने संविधानात खूप महत्वाचे, अत्यंत महत्वाचे तरतुदी केलेल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेले आहे. सामाजिक न्याय, सर्वांना समान न्याय आणि समतेवर म्हणजे समसमान न्याय व्यवस्थेवर आधारलेला एक प्रगती विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. बघा, सर्व जमातींना, जातींना, धर्मांना एकत्र घेऊन काय केलेलं आहे, भारताच्या संविधानाकडे पाहिलं जात आहे. तर सर्व जातीच्या, सर्व धर्मांच्या लोकांचं विकास एकत्रित व्हावं, सर्व जातीचे, सर्व जमातीचे, आदिवासी घटकातले प्रत्येक लोक किंवा प्रत्येक घटक या भारतातला जो समाज आहे तो एकत्र आला पाहिजे आणि सर्वांचा एकत्रितरित्या विकास झाला पाहिजे. कारण सर्वांचं एकत्रितरित्या ज्यावेळेस आपण विकास करतो त्यावेळेस भारताचा विकास होतो. एखाद्याच विशिष्ट समाजाचा विकास केला किंवा एखाद्याच विशिष्ट घटकाचा जर विकास केला तर त्याच घटकाचाही विकास होतो, इतरांचाही विकास होत नाही. यामुळं समतोल निर्माण होतो आणि त्या राष्ट्राची अधोगती होत असते. ओके. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास संविधानानुसार राज्यकारभार करायचं तुम्ही. 26 जानेवारी 1900 पासून सुरुवात झाली. 26 जानेवारी 1950 बरं का, हे लक्षात ठेवा. तेव्हापासून ते आतापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाही व्यापक होत गेले. त्याला स्वरूप, भारताला राजकीय प्रक्रियेत झालेला महत्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत बरं का. तर आपण या सगळ्या गोष्टीचा आपण काय करणार आहे, थोडक्यात आढावा घेणार आहोत. ओके, येतं लक्षात. या सगळ्या गोष्टीचा आपण काय करणार आहे, थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. सगळ्या बाबतीतलं चहू बाजूने आपण काय करतोय, आपण विचार करतोय, आढावा घेत आहोत. येतं लक्षात. काय काय आढावा घेणार आहे या पाठामधून आपण, या पाठातून आपण काय काय आढावा घेणार आहे. तर राज्य कारभारातून झालेला भारतीय लोकशाहीचा व्यापक होत गेलेला स्वरूप, म्हणजे भारतीय लोकशाहीचा जो स्वरूप कसं व्यापक होत गेला, कसं वाढत गेला संविधानामुळे. ओके. भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेला महत्वाचे बदल बरं का, राजकीय बदल, अचानक बदल केलेले आहेत. त्याच्याबद्दल सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले बरं का. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक न्याय व समता, सर्वांना, सर्व जाती धर्मांच्या लोकांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, समता प्रस्थापित केली पाहिजे, म्हणजे समसमान हक्क, समसमान न्याय हे देण्यासाठी प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा आपण या प्रकरणात आणि थोडक्यात आढावा घेणार आहोत. हे सगळ्या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. ओके, काय नाही, 1 2 3 गोष्टीच आहे. 3 गोष्टीचा आढावा आपण घेणार आहोत, इन डिटेल मध्ये बघणार आहे. चलो, त्यामध्ये आपण बघणार आहे हा अशा अर्थातच 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहे.
म्हणजे लोकशाही, सामाजिक न्याय व समता व न्याय व्यवस्था यांच्यावरतीच आपलं काय सगळं भारताचे संविधान चालतो बेटा. त्यामध्ये आपण पहिलं बघतोय लोकशाही, त्यामध्ये आहे राजकीय प्रगल्भता. काय राजकीय प्रगल्भता म्हणजेच याला आपण पॉलिटिकल मॉनिटर म्हणतो. काय म्हणतो? पॉलिटिकल मॅच्युरिटी, सॉरी पॉलिटिकल मॅच्युरिटी आपण म्हणतो. ओके, सो यामध्ये काय आहे की बेटा लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही. आता बेटा आपण एक संविधान तयार केलं, एक रचना तयार केली, तयार करून चालतं का एवढंच? मग मला सांगा, घरामध्ये आपण एक फोटो फ्रेम लावतो, मग ते संविधान निर्माण केलेलं जर तुम्ही अंमलबजावणीच करणार असाल तर ते संविधान निर्माण केलेली जी पुस्तक आहे किंवा ते जी तो जो ग्रंथ आहे तो काय राहणार आहे? या फोटो फ्रेम सारखा एक शोपीसच राहणार आहे ना. हे मागवा जे दिसतो ना ते शोपीस सारखंच आहे ना. करेक्ट काय? तर असं नाही बेटा, असं नाही चालत. त्याला तुम्ही अंमलबजावणीत पण आणलं पाहिजे आहे ना. तर त्या संरचना आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. म्हणजे हे ज्यावेळेस आपण अप्लाय करतो, ज्यावेळेस आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग चालू करतो, त्यावेळेस लोकशाही आणि समाजाच्या राजकीय जीवनाच्या एक अविभाज्य बनतो, तो एक घटक बनून जातो त्यांचा. ओके, त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत. बरोबर आहे. आपण या घटकाच्या स्तरामध्ये आपण वेगवेगळे लोकांना प्रतिनिधित्व म्हणून आपलं प्रतिनिधित्व म्हणून त्यांना तिथं पाठवत असतो. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धाचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. हा काय राजकीय स्पर्धेचा जर आपण विचार केला तर भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला आपल्याला पाहायला दिसते. बरोबर आहे. आज बघा, असा कोणता देश आहे जिथं तिथल्या स्थानिक युवांना, जसं की मी, तुम्ही, अशा कुठल्या युवकांना वाटत नाही की बाबा मी नगरसेवकच्या इलेक्शनला थांबलं पाहिजे, मी सरपंचच्या इलेक्शनला थांबलं पाहिजे, मी उपसरपंच इलेक्शनला थांबलं पाहिजे, मी ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या इलेक्शनला थांबलं पाहिजे, मग मी आमदाराला थांबलं पाहिजे, मी खासदाराला थांबलं पाहिजे, मलाही पंतप्रधान होता आलं पाहिजे. असं कोणतं देश आहे का जे असं तुम्हाला हक्क लवकरच सहजरित्या प्राप्त होऊ शकतो? किंवा असं कोणतं देश आहे का की एवढ्या खोलवर संविधान रुचलेलं आहे? असं आहे का कुठे? पाहायला मिळतंय का? तर तुम्हाला असं पाहायला मिळत नाही बेटा जास्त करून. तर भारतामध्ये गल्ली बोळामध्ये तुम्हाला एक भावी नगरसेवकचं बॅनर झळकलेला दिसतो. म्हणजेच काय, तिची इच्छा असते. भावी नगरसेवकचा अर्थ असं होत नाही की त्याला कोणी पण उठसूट आणि त्याला भावी म्हणजे त्याला नगरसेवक बनायची इच्छा ठेवतो. नाही बेटा, तो कार्य करतो, तो धडपड करतो. भले त्याच्या हाताने जेवढं सामाजिक कार्य होतो तो सामाजिक कार्य करण्याचं काम करतो. इतर देशामध्ये आपल्या भारतासारखं सामाजिक कार्य कोणत्याही अन्य पक्षाचा किंवा अपक्ष पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो करताना तुम्हाला पाहायला मिळत नाही. भले भावी नगरसेवक लागला तरी त्याच्या मनामध्ये काय येतो? एक समाधान असतो, एक संतुष्टी असतो की बाबा मी आज तिथपर्यंत तरी जाऊन लढण्याची माझी हिंमत आहे, मी थांबण्याची माझी धमक आहे, मी तेवढं तरी करू शकलो आज. भले हारलो पण लढलेलो, यात त्याला काय आनंद आहे. आणि हे लढण्याचा अधिकार या भारतीय संविधानाने दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्या संविधान निर्माणकर्त्यांनी दिलेलं आहे. ओके, त्यामुळंच बेटा हे तुम्हाला करता येतं आणि शक्य झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं हसण्यासारखं यात काहीच नाही आहे की भावी नगरसेवक लिहिलं तर आपण हसायचं. हसण्यासारखं काहीच नाही रे बेटा. त्याच्याकडे काहीतरी क्वालिटी आहे म्हणून तर त्याच्या नावासमोर भावी नगरसेवक असं लिहिलेलं दिसतं. आणि तो इलेक्शनला कोणतेही अपक्ष तिकीट का मिळेना तर ऍटलीस्ट त्याला थांबतो, तो रॅली करतो, तो इलेक्शनसाठी तुम्हाला बोलवतो. भले तुम्ही त्याला मत द्या ना द्या, मॅटर तो करत नाही. तो तिथपर्यंत आला, तो थांबला, तो हारला, पण तो लढला, यात त्याचं काय झालं? विजय झालं. ऍटलीस्ट लढला. ऍटलीस्ट त्याचं एक मत तरी कुठं जाणार नाही. स्वतःचं मत तरी कुठं जाणार नाही, कुटुंबाचं तर मत कुठं जाणार नाही, शेजाऱ्यांचं तरी एखादं तर मत येईल त्याला. असं होऊ शकतच नाही. बरोबर आहे. त्यामुळे म्हणतो बेटा
संविधानामध्ये जे तुम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे, तो तुमचा हक्क आहे, तो तुम्हाला मिळवता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आवाज उठवता आला पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने मेहनत पण घेतली पाहिजे, श्रम पण केला पाहिजे. हे त्यासाठी तर आहे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. तुम्हालाही होता येतं, पण ह्या तत्वांचा तर अभ्यास केला पाहिजे का नाही? हे व्यवस्थित शिकलं तर तुम्ही तुमच्या नागरिकांचे हक्क व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकता. भावी नगरसेवक लावलं म्हणजेच बाबा तुझ्याकडे सगळे ज्ञान आलं असं नाही होत बेटा. हा, तर आपल्याला बेटा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, सगळं अभ्यास करावं लागतं. त्यासाठी आपण हे सगळं अभ्यास करतो. कळायला का रे? सॉरी. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. काय आहे? ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हा लय महत्वाचा घटक आहे. बघा बेटा, आपल्या सध्याला भारतात कशा पद्धतीने निवडणुका होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. काही मी नवीन सांगण्यासारखं गोष्ट नाही आहे. तर ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात आपली ही निवडणुका दरवर्षी म्हणजे दर 5 वर्षाला पार पडते. ती मग ती लोकसभा असो, विधानसभा असो, राज्यसभा असो किंवा तुमचे नगरसेवकांचे आणि ग्रामपंचायतीचे जे सरपंच, उपसरपंच, नगराध्यक्षाचे जे पद आहेत, या सर्व पदांचा जो निवडणुकी होते ती ठराविक मुदतीमध्ये आणि न्याय वातावरणात म्हणजे पोलिसांच्या देखरेखमध्ये जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांच्या नजरेखाली आणि कमिशनर साहेबांच्या नजरेखाली ही सगळी इलेक्शन पार पाडली जाते. ओके, सो पुढे जाऊया. लोकसंख्या व विस्तार या दोन्ही ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात बघा, लोकसंख्येचा विस्तार आणि बाबत असलेले दोन्ही बाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. बरोबर आहे ना? लोकसंख्या आणि विस्तार हे दोन गोष्टी लई महत्वाच्या आहेत आपल्या भारतामध्ये. बघा, आज उदाहरणासाठी मी उदाहरण घेऊया. समजा आज मी एका जिल्ह्यामधून, मी ज्या जिल्ह्यात राहतोय, ज्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झालाय, ज्या शहरामध्ये माझा जन्म झालाय, ते माझ्या जन्मभूमीला मी सोडून मी कामानिमित्त समजा मी बँगलोरला गेलोय, मी दिल्लीला गेलोय किंवा मी इतर कोणत्या देशात XYZ देशामध्ये गेलोय. हा, भले मग अमेरिका असेल, कॅनडा असेल, युरोप असेल, हा, आणि इथं स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शन्स लागलेत नगरसेवकाचे. तर माझं हक्क काय आहे, माझं काम काय आहे, की माझं हक्क आहे की या इलेक्शन मध्ये माझा सहभाग असणं लय महत्वाचं आहे. जर मी तिथे असेन तर मी इलेक्शन कमिशनला तसं पत्रव्यवहार करणे, मेल करणे की साधारण मी अशा अशा कामानिमित्त मी तिथे आहे, तर तिथं असल्या कारणाने मी माझा मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. त्यामुळे मला ई मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुम्ही मला मदत करा. तर तुमचं ई मतदान घेतलं जातं बेटा. इतकं सुंदर मतदानाची जी प्रक्रिया आहे ती आपल्या भारतात तुम्हाला पाहायला मिळते. बरोबर आहे? किंवा समजा मी इतर राज्यामध्ये, आपल्या देशातल्याच इतर राज्यामध्ये आहे, त्यावेळेस इलेक्शन पार पडते वेगवेगळ्या राज्यांमध्ये. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात गोंधळ होऊ शकतो, गोंधळ निर्माण होऊ शकतो. तर ते गोंधळ रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने सर्वत्र इलेक्शन्स घेतले जातात आणि हेच पद्धत फेअर इलेक्शनसाठी फार महत्वाचे असतात. ओके, खर्च किती होतो तो मॅटर करत नाही, पण निर्विघ्न पार होतंय ते लय महत्वाचं आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. बरं का? वारंवार जे काही भारतीय मतदाराचे जे काही राजकीय जाणीव आहे ते आपल्याला जाणवू लागले, की कोण काम करतोय, कोण काम करत नाही, कोण मेरे लिए काम कर रहा है और कोण मेरे लिए काम कर रहा नहीं है, ये सब लोग जानते हैं. क्योंकि ये पब्लिक है, ये सब जानती है. ओके, निवडणुकी दरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाबाबत भारतीय मतदार भूमिका घेतात. कोण भूमिका घेत आहेत? हा, निवडणुकी दरम्यान समोर सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. बाबा, माझ्या कामाबद्दल तू काय बोलतोय?
पुढच्या 5 वर्षासाठी तू माझ्यासाठी काय करणार आहे, माझ्या सोलापूरसाठी काय करणार आहे, माझ्या सोलापूरच्या मतदारसंघातल्या युवकांच्या रोजगारासाठी तू काय करणार आहे, या युवकांच्या कौशल्य विकासासाठी तू काय काम करणार आहे, या युवांच्या शैक्षणिक धोरणामध्ये जे चांगले अमूल्य बदल आहेत त्यासाठी तू काय काम करणार आहे, त्याचं मला ब्ल्यूप्रिंट दे. कारण आजकाल ब्ल्यूप्रिंट म्हणलं तर आपण अशी मजाक मध्ये घेतो, पण हे ऍक्च्युली फार महत्वाचं असतं बेटा. ठीक आहे. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याची वृत्ती वाढ झालेली आहे. बघा, प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याची वृत्ती आज फार मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. खूपच महत्वाचा आहे भाग. हे आपण काय करूया ना, ठीक आहे. आता बघणार आहे आपण मताधिकार. काय बघणार आहे आपण? मताधिकार बघणार आहे. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली आहे. प्रौढ म्हणजे 18 वर्षाच्या वरील व्यक्तींना मतदानाचा हक्क दिलेला आहे. मताधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार कुणाला आहे? प्रौढ व्यक्तींना आहे, म्हणजे 18 वर्षाच्या वरील व्यक्तींना आहे. त्यानुसार मताधिकार याची व्याप्ती मुळातच व्यापक होती. काय पहिले मतदाराची व्याप्ती जी आहे ना, ते खूपच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वतंत्र काळात प्रचलित असलेले सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्षाची वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. या अगोदर ज्यावेळेस 1947च्या अगोदरचा जो काळ होता, 1947 च्या पूर्वीचा काळात आपल्या भारतीयांना, निवडकच भारतीयांना मतदानाचा हक्क दिला गेला, बाकीच्या कुणालाही नाही. बर का. यामुळं काय होऊ लागलं, लोक आपले भारतीय लोक इंग्रजांना बाटले चालले. त्याच्यामुळं काय होऊ लागलं हो, इंग्रजांना इतक्यातच बळ मिळू लागला. त्याच्यामुळं भारतीयांना ती चीड निर्माण झाली आणि एक नवीन फाळणी तयार झाली, एक नवीन विचार तयार झाला आणि त्यांनी त्या विचाराच्या कल्पकतेच्या जोरावरती म्हणले की भारताचं स्वतंत्र संविधान आपण भारत निर्माण झाल्यावरती करू आणि सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपण काय करू, एक संविधानामध्ये त्याची निर्मिती करू आणि प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क आपण देऊया. त्यामुळं वय 21 वर्ष ठरवण्यात आलं आणि 21 वर्षाच्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क देण्यात आला 1947 नंतर, म्हणजे संविधानाच्या निर्मितीच्या वेळी. तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष इथपर्यंत आणले. बघा, 21 वरून डायरेक्ट कितव्या वयावरती आणलं, 18 वर्षापर्यंत आणले. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. त्यांनाही भाग घेण्याचा आनंद मिळाला की बाबा मी आता काय करू शकतो, मतदान करू शकतो. आज ते तुम्ही अमेरिकेमध्ये गेलं तर 16 वर्षाचा मूल देखील तिथं मतदान करू शकतो बेटा. किती? 16 वर्षाचा युवक युवती तिथे जाऊन मतदान करू शकतात. आपल्या भारतातही व्हायला हवं, याचा फेरविचार व्हायला हवा, कारण तोही एक मेन स्ट्रीम आहे. आज 10वीचे पेपर फुटतात, 11-12वीचे पेपर फुटतात. हे कुणाला विचारणार? त्यांचे हक्क कुठं बोलले जाणार? या इलेक्शनला त्यांना पण मग ते खरं जागा दाखवते या राजकारण्यांना. भ्रष्ट चांगले नाही, भ्रष्ट अधिकाऱ्यांना, भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट राजकारणी. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाहीला जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. बरं का. या सर्व विशिष्ट आणि सर्वांगीण गोष्टींमुळे आपल्या भारतीय संविधानाला एक जगातील सर्वात मोठी लोकशाही असं आपण संबोधतो रे बेटा. भारतीय लोकशाहीला सर्वात मोठी लोकशाही. बरं का, संविधान म्हणलो बघा, भारतीय लोकशाहीला जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही.
जितकी लोकशाही, जितकी इलेक्शनला आपल्या देशात आहे, तितकी कोणत्या देशात लोकशाहीला तुम्हाला मतदारसंख्या पाहायला मिळत नाही रे. हा बदल केव्हा संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे. संख्यात्मक नाही आहे, म्हणजे आम्ही आज हजारो आहे, लाखोनी आहे, हा त्या संख्येने नाही आहे, तर ती गुणात्मक आहे. तू काम किती केला बोल भाऊ, काय माझ्या शहरासाठी चांगलं केला, माझ्या शहरातली कोणती सोयी सुविधा तू दिला, कोणते रस्ते चांगले माझ्या शहरामध्ये निर्माण केला, पर्यटनाचे कोणते केंद्र माझ्या इथं उभारला, माझ्या शहरातल्या कोणत्या माझ्या शहरातल्या माझ्या मुलांसाठी तू किती लायब्ररीज, मोफत लायब्ररीज तू ओपन केला, माझ्या इथल्या मुलांसाठी, माझ्या स्थानिक मुलांसाठी, माझ्या सर्व मुलांसाठी, माझ्या मुलासाठी तू बाबा आतापर्यंत इथे कोणते क्रीडांगण उभा केला, जिथे माझ्या मुलांना वेगवेगळे क्रीडामध्ये भाग घेऊन त्याला त्याचं क्रीडा क्षेत्रामध्ये विकास करता येईल. आज शोकांतिक आहे की आपल्या भारतामध्ये ऑलिम्पिकला जास्त युवक जात नाहीत, कारण आपल्याकडे मोठे मैदानच नाही आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्या स्तरावरती ऍटलिस्ट 3 तरी मोठे मैदाने असले पाहिजे ऍथलीट्सचे, ऑलिम्पिक लेवलचे 3 असलेच पाहिजे. अशाने काय होतो, विकास होतो रे बेटा. आणि जे छोटे तालुके तिथे एक तरी करा. जिथे मोठं आहे, जिची लोकसंख्या 10-11 लाखाच्या वरती आहे, मग आता विचार करा, एक ऑलिम्पिक मैदान ते 10-11 लाखचं लोड घेऊ शकतो का, 2 घेऊ शकतो का? म्हणून मी म्हणलो 3 तरी ठेवा ऍटलिस्ट. सोलापूर शहराबद्दल जर बोललो मी, सोलापूर शहराची लोकसंख्या ही 11 लाखाच्या वरती आहे. 3 मध्ये आपण असे मोठे जर स्टेडियम आपण उभा करण्यात यश मिळवला तर किती फायदा होऊ शकतो. तुम्ही ऍटलिस्ट 3 तर सुरुवात करा. प्रायव्हेट आपोआपच येतात डेव्हलप करायला. ज्याची त्याची ऐपती अनुसार जेवतो तिथं जाईल. गरीबातला तो माणूस तर उंच झेप घेऊ शकत नाही. गरीबासाठी तर सरकार आहे, आणि सरकार तर गरिबांचा विचार न केली नाही तर लोकशाही टिकून राहील का? नाही. तर त्यासाठीच ही संख्यात्मक नसून ही गुणात्मक आहे. तर गुणांचा असा विचार करतात इथे लोक. हे उदाहरण आहे, टीका नाही आहे, उदाहरण आहे बेटा. तर आपण कसं विचार करून आपल्या राजकारण्यांना, मग तो कोणताही पक्षाचा असो, सत्ताधारी असो, विरोधक असो, तुम्ही त्याला निवडून दिला तर तो तुमचा हक्क आहे त्याला प्रश्न विचारायचा. अलग लक्षात. अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले आहेत. कुठल्या स्पर्धेमध्ये उतरले आहेत? सत्तेच्या स्पर्धेमध्ये उतरलेले. 22 नगरसेवक उदाहरण मग दिलेलं. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही यामुळे बदलले आहे बरं का. लोकांच्या इच्छा आकांक्षा प्रतिनिधित्व देण्याचे हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेत दिसतात. बरोबर आहे, खूप सारे पक्ष आहेत, खूप सारे पक्ष आहेत बेटा. अलग लक्षात. आज अमेरिकेत बघा केवढं मोठं लोकशाही देश आहे, पण ज्यावेळेस राष्ट्रपतीचं पद ज्यावेळेस घेतलं जातं ना इलेक्शन्स, त्यावेळेस तुम्हाला किती पक्ष दिसले हो? 2. आणि आपल्या इथं प्रत्येक राज्याच्या पक्षाला, प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला त्याच्या आतल्या प्रत्येक एका कर्तृत्वान अशा व्यक्तिमत्वाला पंतप्रधान पदासाठी इलेक्शन्सला थांबवले जाते. म्हणजे इथं प्रत्येकाला पंतप्रधान व्हायचंय, तिथं फक्त दोघांनाच व्हायचंय. ओके. पण त्यांचे मुद्दे आणि आपले मुद्दे हे लई वेगळे आहेत. ओके. चला आता पुढे आपण बघणार आहे बघा, लोकशाहीचे विकेंद्रीकरण. काय? लोकशाहीचे विकेंद्रीकरण. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे हा लोकशाहीचा गाभा आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरण म्हणजे एक सेंटरला आणून ठेवलेला आहे सगळ्या गोष्टीला. हा एक गाभा झालेला आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेचा गैरवापरला जसा आळा बसतो, त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याची संधीही मिळतात बरं का. तुम्हालाही त्यासाठी संधी मिळते बाबा इलेक्शनला थांबण्यासाठी. कळालं का तुम्हाला इलेक्शन मध्ये कशी मिळते संधी? लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत बरं का.
तर या सत्तेच्या लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भामध्ये आपण जर बोललो तर संविधानाच्या मार्गदर्शकामध्ये या तत्वांमध्ये त्याची काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत. स्थानिक पातळीवर शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे मार्गदर्शक तत्वे आहेत. बरं का? स्थानिक पातळीवरील जे शासन संस्था आहे जसे की महानगरपालिका त्याला पुरेसे अधिकार दिलेले आहेत. पुरेसे म्हणजे सगळेच अधिकार नाही, काही लिमिटेड अधिकार दिलेले असतात, त्याला पुरेसे अधिकार म्हणतो आपण. आणि त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा आणि अशा स्वरूपाची मार्गदर्शक तत्वे त्याला दिलेली आहेत. बघा, जसं लोकसभेमध्ये अध्यक्षस्थानी अध्यक्ष असतात आणि समोर सगळे हे बसलेले असतात स्पीकर्स, हा म्हणजे आपले सगळे खासदार बसलेले असतात. मग ते या साईडला आपले आपले सत्ताधारी असतील, या बाजूला आपले विरोधक असतील, हा किंवा राज्य घटकले पक्ष असतील, ते सगळेजण काय असतात, बसलेले असतात आणि ते त्यांची चर्चा करून आणतात. तसंच महानगरपालिकेमध्ये जे महानगरपालिकेचे जे सभा आहे तिथे महापौर अध्यक्षस्थानी असतात, बाकी सगळे नगरसेवक त्यांच्या समोर असतात. पहिली जी सीट असते ती सगळे जे सभापती आहेत ते सगळे सभापती असतात. दुसरी सीट सगळे उपसभापती असतात आणि बाकीचे मागचे जे सीट्स आहेत ते सगळे नगरसेवक असतात. बरोबर आहे? इथपर्यंत तर आपल्याला नॉलेज असणं लई गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. ही ऍक्च्युली मूळ रचना, म्हणजेच समोर कोण बसलंय, कुठला सभापती कुठं बसलेला आहे याची निश्चितता तर तुम्हाला करता आली पाहिजे. बरोबर आहे ना? महापौर कोण, महापौर कुठल्या स्थानी असतो, हा उपसभापती कोणत्या स्थानी असतो, सभापती कोणत्या स्थानी असतो, नगरसेवक कोणत्या स्थानी असतो, हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. बरं का? 73 आणि 74वा जो संविधान दुरुस्ती आहे तो सर्वात महत्वाचा होता. काय होता? या दुरुस्तीमुळे स्थानिक संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्यापेक्षाही त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली बेटा. त्यांना काही जे लिमिटेड अशी त्यांना जे दिली होती, जे लिमिटेडच त्यांच्याकडे गोष्टी होत्या, त्या लिमिटेड गोष्टींना आता त्यांना भरपूर मोठ्या व्यापक स्वरूप मिळाला आणि त्याचा वापर ते त्यांच्या स्थानिक शासन संस्थेमध्ये ते करू लागले. त्या हक्कांना त्यांच्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते त्यांना हातभार मिळाला. बरं का? वरच बेटा समजून घ्या, मी हायलाइट केलेले, त्यांनी ज्यांनी अगोदर पाहिलेले त्यांना गरज नाही, कारण खाली चुकून हायलाइट झालं जास्त, त्यामुळं मला ते पडावं लागलं. तर खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? राज्य कारभारात महिलांचा सहभाग वाढवावा म्हणून त्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आले. का? तर महिलांना आपल्या राज्य कारभारामध्ये भाग घेता यावं. ते ज्यावेळेस आपल्या या राज्य कारभाराच्या एक घटकाचा भाग होता त्यावेळेस त्यांना लोकशाहीमध्ये सहभाग नोंदवता येतं. त्या लोकशाहीमध्ये ते वेगवेगळ्या स्तरावरती भाग घेऊन त्यांच्या स्थानिक जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवू शकतात. स्त्री पुरुष युवा युवती यांचे सर्वांचे प्रश्नांबरोबर खास करून जे महिलांचे काही खास प्रश्न असतात, युवतींचे काही खास प्रश्न असतात, त्यांना जो सामाजिक न्याय हक्क वगैरे असतो तो प्राप्त करून देण्यासाठी महिलाच हे काय करू शकतात, एक मौलाचा वाटा उचलू शकतात. त्यासाठी त्यांच्यासाठी काही विशिष्ट जागा राखीव ठेवलेल्या आहेत. त्यामुळे महिलांनी सुद्धा बेटा आज तुम्हाला सुद्धा अशी सुंदर संधी आपल्या या संविधानाने दिलेली आहे. त्याचा भाग, त्याचा उपयोग तुम्ही करून घेतला पाहिजे, त्याचे भाग तुम्ही झाले पाहिजे. तर दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या.
दुर्बल घटक म्हणजे ज्यांच्या असे घटक जो आजपर्यंत या लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे दुर्लक्षित करण्यात आला होता, त्या दुर्लक्षित केलेल्या दुर्बल घटकांना सुद्धा आपण आपलं संविधान एक साथ सोबत घेऊन जातो आणि त्यांच्या हातांना बळ देतो बेटा, आणि त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी, त्यांच्या समाजाचा विकास करण्यासाठी तो मदत करतो. ओके. राज्य निवडणूक आयोगाचा निर्माण करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाची काय केली? निवडणूक आयोगाचा निर्माण झाला. हे निवडणूक आयोग म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग म्हणजेच राज्यामधले जे स्थानिक प्रशासन संस्थेचे इलेक्शन आहे ते राज्य निवडणूक आयोग घेत असतो रे. कळालं का? कशासाठी त्याची निर्माण केले? संविधानातील 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टांची भर पडली. बघा, हे 2 परिशिष्टांची जी हे जे 2 परिशिष्ट झालेत 11 आणि 12, या हे परिशिष्ट कशासाठी निगडीत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये आज सांगायचं आहे. ठीक आहे, समजलं? हे जे कॉन्स्टिट्यूशन आहे 11th आणि 12th कॉन्स्टिट्यूशन मला आज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे, ओके. तिथून जे पुढचं आहे माहितीचा अधिकार म्हणजेच RTI 2005 हा अत्यंत महत्वाचा हा क्वेश्चन आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनाने. हा आणि तुमचा हा लोकशाहीचे विकेंद्रीकरण बोर्डाच्या हिशोबाने खूप अत्यंत महत्वाचा आहे. ओके. आणि MPC UPCच्या दृष्टिकोनाने दोन्ही सुद्धा महत्वाचे आहेत. ठीक आहे, चलो. आजचं लेक्चर तुम्हाला कळालं असल्यास तर बेटा प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला प्राप्त करण्यासाठी आणि मिळून घेण्यासाठी आपलं जे सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल नोटिफिकेशन आहे त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल वरती क्लिक करा. आणि आपले सगळे नवनवीन व्हिडिओ जे आहेत तुम्हाला अपलोड होतील, तुमच्यापर्यंत पहिलं त्याचे नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि तुम्हाला आपले व्हिडिओज पाहता येईल. त्यामुळे बेटा तुम्हाला जर चॅनल उपयुक्त वाटत असेल, इथं शिकवण्याची मेथड आवडत असेल, MPC UPCचा फाउंडेशन कोर्स इथं तयारी करून घेण्यात येत आहे, त्यामुळे त्याचं जर फाउंडेशन कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहे आणि आवडत असेल तर त्या सगळ्या एफर्टसाठी प्लीज बेटा या चॅनलला आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सर्च मध्ये जाऊन सर्च करायला मात्र विसरू नका. सर्च काय करायचं आहे? केदार कोचिंग क्लासेस अँड कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूट या नावाने तुम्ही सर्च केला तर तुम्हाला आपला लोगो पण दिसेल. ओके. एक वही आहे, पुस्तक आहे, त्याच्यावरती एक शाही कलम आहे, पेन आहे, त्याच्या मागे सूर्य आहे आणि एक नदी देखील दाखवलेली आहे. ओके. गंगा जल दाखवलेला आहे. तर हे जर लोगो तुम्हाला दिसला, त्याची थीम केसरी नेव्ही ब्ल्यू मध्ये ठेवलेली आहे. ओके. केदार केसरी रंगात आहे आणि बाकी सगळे शब्द जे आहेत कोचिंग क्लासेस अँड कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूट हे नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये आहे. हा जर लोगो तुम्हाला दिसला तर बेटा आपला तो चॅनल आहे, त्या चॅनलला जाऊन तुम्ही आपले व्हिडिओज पाहू शकता. आणि प्लीज असं सपोर्ट करत राहा. व्ह्यूज खूप छान येत आहेत, म्हणजेच आपलं चॅनल खूप लोकांपर्यंत चाललंय. युट्यूब स्वतः रेकमेंड करतोय तुमच्या शेअरिंगमुळं. तर शेअरिंग बरोबर प्लीज बेटा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्लीज सपोर्टची खूप गरज आहे, सपोर्ट करा यार. हा, चलो भेटूया उद्याच्या लेक्चरला. तोवर मला रजा द्या. ओके. आणि अभ्यास करत राहा. गॉड ब्लेस यू. ओके.